राज्यातल्या शेतकऱ्यांना माफक दरामध्ये वीज उपलब्ध करून देण्यासाठी सौर कृषी फीडर योजनेला मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे। त्यामुळे राज्यामध्ये 5 वर्षात 1000 मेगावॅट ऊर्जेची बचत होणार आहे। अशा प्रकारची योजना स्वीकारणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य आहे। यवतमाळच्या वारी, अहमदनगरच्या राळेगण सिद्धी इथं या योजनेच्या प्राथमिक प्रकल्पाला सुरुवात होईल। ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या योजनेच्या संदर्भातली माहिती दिली। आणि पत्रकार परिषदेत या योजनेबद्दल माहिती देताना बावनकुळे काय म्हणालेत पाहूया। राज्यातील 1000 मेगावॅट ऊर्जा बचती करण्याकरता एनर्जी कन्झर्वेशन पॉलिसी आणली आहे। या पॉलिसीच्या माध्यमातून राज्यातल्या 12 डिपार्टमेंटनी या पॉलिसीला एक्सेप्ट केली आहे। देशातलं पहिलं राज्य महाराष्ट्र असेल ज्यांनी अशी पॉलिसी बनवली आणि 5 वर्षामध्ये 6000 कोटी रुपयाच्या विजेची बचत ही प्रस्तावित करण्यात आलेली आहे।